आज मुंबई, कोकण आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाची शक्यता. पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. आतापर्यंत राज्यात 6 बळी. कोकणात पावसाचं थैमान. चकबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. चिपळूणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पावसाचं पाणी. मराठवाड्यातही सलग 2 दिवस पावसाचं थैमान. नांदेडमधील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप, तर लातूरमध्येही मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये 3 ठिकाणी ढगफुटी. 7 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाल्याची माहिती. किश्तवाडच्या 14 ऑगस्टच्या ढगफुटीत 65 जणांचा मृत्यू. जगदीप धनखडांनंतर आता तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत कुठे? संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल. तत्कालीन आयुक्तांनी गद्दारांना चिन्ह दिल्याचाही राऊतांचा निशाणा. दत्ता भरणेंना कृषी खातं पेलवेना. क्रीडा खात्याचं बरं होतं, जास्त त्रास नव्हता असं वक्तव्य. पण जबाबदारी आहे, त्रास म्हणता येणार नाही अशी ही लगेचच सारवासारव. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती डोक्यातून काढून टाका. भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्त्यांना सूचना. राष्ट्रवादीकडून स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू असल्याच्या चर्चांना जोर. अजित पवारांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अज्ञातानं लावलेल्या बॅनरनं वेधलं लक्ष. 1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्रात उपाशी. खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी. बॅनरवर आशय. राहुल गांधी यांची आजपासून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा. 38 पैकी 25 जिल्ह्यांमधून जाणार यात्रा. तर 1 सप्टेंबरला होणार सांगता सभा. तेजस्वी यादवांसह अनेक नेते होणार सहभागी. निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. बिहारमधील मतदार यादी विशेष फेर तपासणीबाबत माहिती देणार. राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का, याकडे लक्ष. युट्यूबर आणि बिग बॉसचा कंटेस्टंट एल्विश यादवच्या गुरुग्राम मधल्या घरावर 3 अज्ञातांचा गोळीबार. पहाटे 5 वाजता 12 वेळा गोळीबार. हल्ल्यावेळी एल्विश यादव नव्हता घरी. मुंबापुरीत बाप्पाच्या आगमनाची धूम. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं थाटामाटात आगमन. इतर प्रमुख गणपती मंडळांचाही वाजत गाजत स्वागत होणार.